अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आजच आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबा. एम.ए. मराठी भाग 2च्या तासिकेला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहोत दलित साहित्य. दलित साहित्य हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आपल्या या अभ्यासक्रमामध्ये आहे. तत्पूर्वी आपण बघूया की साहित्याची जी निर्मिती झालेली आहे ती कशा पद्धतीनं. तर साहित्य दोन प्रकारे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. एक प्राचीन साहित्य, प्राचीन साहित्य आणि अर्वाचीन साहित्य. ठीक आहे, सांगता येईल कोणाला प्राचीन साहित्य कुठलं आहे आणि अर्वाचीन साहित्य कुठलं आहे? प्राचीन साहित्य आणि अर्वाचीन साहित्य ह्या दोन संज्ञा वापरलेल्या आहेत. आता हा जो कालखंड आहे प्राचीन साहित्याचा, तर 1945 पूर्वीच्या साहित्याच्या संदर्भात लक्षात घ्या. किती? 1945 च्या साहित्याच्या संदर्भातच ह्या दोन संज्ञा वापरण्यात आलेल्या आहेत. नंतरच्या नाही, 1945 नंतरच्या नाही, 1945 पूर्वीच्या साहित्य प्रकारासाठी ह्या दोन संज्ञा वापरलेल्या आहे. एक प्राचीन साहित्य आणि अर्वाचीन साहित्य. तर आता प्राचीन साहित्य कुठले? तर प्राचीन साहित्य महानुभाव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, संत संप्रदाय, इथून ते 1818 पर्यंत लक्षात घ्या. किती? 1818 पर्यंत, म्हणजे मुक्तेश्वरापासून तर मोरोपंतापर्यंत हा जो काळ आहे, त्या काळापर्यंतच्या या साहित्याला प्राचीन साहित्य असं म्हणतात. म्हणजे महानुभाव संप्रदायाचा काळ, संत संप्रदायाचा काळ हे कशामध्ये मोडते? प्राचीन साहित्यामध्ये. तर ते थेट कुठपर्यंत? 1818 पर्यंत. आणि 1818 नंतर 1818 हे 1818 वर्ष हे वेगवेगळ्या अर्थाने महत्वाचं आहे. लक्षात घ्या. 1818 इथूनच इंग्रजी राजसत्तेचा उदय झाला. ब्रिटिश सत्ता इथूनच खऱ्या अर्थानं सुरू झालेली आपल्याला दिसून येते. इथून तर मग 1885 पर्यंतचा जो काळ आहे, 1885 पर्यंतचा हा अव्वल इंग्रजीचा कालखंड आहे. लक्षात घ्या, अव्वल इंग्रजी. 1818 ते 1885 आपण म्हणतो 1818 हे इथपर्यंत आलो ना, इथून इथे. म्हणजे हा अर्वाचीन, जे प्राचीन नाही ते अर्वाचीन. आलं लक्षात? म्हणून हा इथपर्यंतचा काळ हा अतिशय महत्वाचा आहे. हा अव्वल इंग्रजीचा कालखंड म्हणून मराठी साहित्यामध्ये पाहण्यात येतो. याच कालखंडामध्ये काय झालेलं आहे? इंग्रजी साहित्य त्याला काय म्हणू आपण? भाषांतरित झालेलं आहे मराठीमध्ये, आणि म्हणूनच त्याला अव्वल इंग्रजीचा कालखंड सुद्धा म्हटल्या गेलेलं आहे. 1885 ते किती? 1920. याला काय म्हटलेलं आहे? काय सांगितलं आहे? हा, हे प्राचीन नाही म्हणून अर्वाचीनही म्हटलं गेलेलं आहे. आणि अर्वाचीन साहित्य आणि आधुनिक काळात लिहिलं गेलेलं आहे. म्हणून याला काय? आधुनिक साहित्य असे सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. लक्षात घ्या. 1920 पर्यंतच्या या साहित्य प्रकाराला काय? आधुनिक साहित्य ही संज्ञा सुद्धा वापरलेली आहे. आता बघा, प्राचीन साहित्य, अर्वाचीन साहित्य आणि आधुनिक साहित्य हे तीन संज्ञा तुम्हाला कुठपर्यंत सापडतात? 1920 पर्यंत. तर आता 1945 पूर्वीच्या साहित्याच्या संदर्भामध्ये
कुठल्या संज्ञा वापरण्यात येतात? ह्या 3. बघा इथे काय 1920 आलं ना. म्हणजे आता जर तुम्हाला कोण विचारलं अर्वाचीन साहित्याचा कालखंड कोणता, तर कोणता सांगसाल? बरोबर. प्राचीन साहित्याचा कालखंड बरोबर. तर या पद्धतीनं हे कालखंड आहे. पुढे बघा मग काय झालेलं आहे की हे जे 1885 आहे हे वर्ष हे वेगवेगळ्या अर्थाने महत्वाचं आहे. हे याकरिता महत्वाचं आहे की केशवसुतांची पहिली कविता याच कालखंडामध्ये आलेली आहे. याच कालखंडामध्ये हरिभाऊ आपटे यांची पहिली कादंबरी आलेली आहे. म्हणून हे वर्ष महत्वाचे आहे 1885. लक्षात घ्या. या कालखंडामध्ये एका नवसाहित्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून हे वर्ष या संपूर्ण या आपल्या मराठीच्या इतिहासामध्ये, मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये हे सगळ्या अर्थानं महत्वाचं आहे. बघा इथे काय म्हणतायत की 1885 मध्ये केशवसुतांची पहिली कविता लिहिली गेली आणि हरिनारायण आपटे यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. मराठीतील साहित्याला वेगळी दिशा देणाऱ्या या 2 साहित्यिकाच्या लेखनाच्या आरंभापासून हा कालखंड सुरू होतो. लक्षात घ्या. 1985 पासून सुरू झाला ते 1920 पर्यंत ह्या कालखंडातले वरील 2 साहित्यिक आणि बालकवी गोविंदाग्रज, ना. टिळक, रेंदाळकर हे महत्वाचे कवी याच कालखंडामध्ये दिवंगत झाले. लोकमान्य टिळक यांचे निधन 1920 मध्ये झाले. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विख्यात झालेले विष्णुशास्त्री चिपळूणकर 1882 मध्ये वारले. तर सुधारकांचे अग्रणी गोपाळ गणेश आगरकर 1895 मध्ये निधन पावले. लक्षात घ्या. वेगवेगळ्या अर्थाने म्हणजे ज्या कालखंडामध्ये या वेगवेगळ्या विचारवंतांचा, साहित्यिकांचा पहिल्या पिढीतल्या ब्रिटिशांच्या काळामध्ये उदय झाला आणि नंतर काय झालं ते त्याच पिढीमध्ये त्यांचा ते वारले सुद्धा, निर्वर्तले. त्यामुळे काय झालं की एका पिढीचा अस्त झाला आणि पुढच्या पिढीचा काय झालेला आहे, उदय झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून आता इथे 1920च्या पुढे आपण म्हटलं ना 1920 मध्ये टिळकांचं निधन झालं. मग आता 1920च्या पुढे काय झालेला आहे, नव्या पद्धतीचा नवा कालखंड सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. तर आता बघा 1920 पासून 1945 पर्यंतचा काळ हा आधुनिक साहित्याचा काळ म्हणून ओळखला जातो. लक्षात घ्या. आता काय झालं की इथे जे तुम्हाला सांगितले इथून तर हा 1920च्या पुढे इकडे आता हा आधुनिक कालखंड सुरू होताना दिसून येतो आपल्याला. बरोबर. म्हणजे आधुनिक कालखंडाची सुरुवात खऱ्या अर्थाने याच कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1923 मध्ये रवी किरण मंडळाचा उदय झाला. 1923 मध्ये रवी किरण मंडळाचा उदय झाला. त्यातला माधव जुलियन, यशवंत, गिरीश इत्यादी कवींनी केशवसुतांचीच परंपरा पुढे चालविली असे म्हटले जाते. त्यामुळे 1885 ते 1920 आणि 1920 ते 1945 हे दोनही कालखंड अर्वाचीन अथवा आधुनिक साहित्याचे होत. आता लक्षात घ्या काय म्हटलं गेलेलं आहे, 1885 ते 1920 आणि 1920 ते 1945. बघा 1920 ते 1945 आता हे 2 कालखंड झाले. लक्षात. हे दोनही कालखंड काय म्हटलं गेलेलं आहे, आधुनिक साहित्याचे कालखंड मानले जातात. हे दोनही कालखंड का मानले जाते, कारण की एका पिढीचा अस्त झाला तर दुसऱ्या पिढीचा उदय झाला. कारण का त्या एकाच पठडीतले कवी तयार झालेले आहे. रवी किरण मंडळाच्या त्या माध्यमातून हे जे नवीन माधव जुलियन असतील, गिरीश असतील आहे की नाही, तर यासारखे जे काही कवी होते, साहित्यिक होते, विचारवंत होते, हे नव्याने यामध्ये साहित्यामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. बघा आता 1945 नंतरचा कालखंड इथे घेऊ आपण वर. ठीक आहे. 1945 नंतर इथे घेतलं तर याला म्हटलेलं आहे कोणतं, समकालीन साहित्य. लक्षात घ्या. समकालीन
साहित्य ही संज्ञा वापरण्यात आलेली आहे. आजपर्यंतच्या साहित्याला सुद्धा समकालीन साहित्य म्हटल्या गेलेलं आहे आजपर्यंतच्या इथून. परंतु हे 1960 हा कालखंड यामध्ये महत्वाचा आहे, लक्षात घ्या. कारण का या 1960 नंतरच्या म्हणजे काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रवाह महाराष्ट्रामध्ये उदयास आले. कारण का बघा 1945 नंतर 1947 ला काय झालं, देशाला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचे प्रश्न, स्वातंत्र्यापूर्वीचं साहित्य हे वेगळ्या प्रकारचं होतं, लक्षात घ्या. आणि 47 नंतरचं जे साहित्य निर्माण झालेलं आहे हे वेगळ्या प्रकारचं निर्माण झालेलं आहे. मग तो जो काही 15 वर्षाचा जो कालावधी आपल्याला पाहायला मिळतो, तर त्या 15 वर्षामध्ये लोकांच्या म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अपेक्षा होत्या की स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे जे काही यावर आधारित राज्यघटना 1949 ला अंमलात आली. मग लोकांनी ते स्वप्न पाहिलं, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील. तर त्या पूर्वीचं साहित्य स्वातंत्र्याने भरलेलं होतं, आहे की नाही. जातीयता, धर्मांधता, गरिबी, श्रीमंती ही जी ती दरी होती, ती दरी कुठेतरी कमी होईल अशा पद्धतीचं स्वप्न स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकांनी पाहिलेलं आपल्याला दिसून येते. परंतु आपण पाहतो की मग यांनी 15 वर्षानंतर पाहिलं 1960 पर्यंत सुद्धा काही लोकांमध्ये फारशा जीवनमानात, राहणीमानात बदल झालेले दिसून आले नाही. तर त्यावेळेला मग या 1960 नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं, वेगवेगळ्या अर्थाने साहित्य आलं. तर ह्याच कालखंडामध्ये 1960 नंतर दलित साहित्य जन्माला आलं, लक्षात. 1960 नंतर मग आता 1960 नंतर दलित साहित्यच नाही आलं, तर मग कोणतं आलं, आदिवासी साहित्य सुद्धा आलं. आदिवासी साहित्य असेल, साहित्य, ग्रामीण साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, हे सगळे साहित्याचे जे वेगवेगळे प्रवाह आहेत हे 1960 नंतर उदयास आले, लक्षात. आता आपण दलित साहित्य जेव्हा पाहतोय तर दलित साहित्याचे मग प्रेरणा कोण आहे, प्रेरणास्थान कोण आहे दलित साहित्याचे प्रेरणास्थान. तर दलित साहित्याचे प्रेरणास्थान कोण आहे, बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आहे ना. यांच्या त्या विचारधारेतून, त्यांच्या त्या विचाराची प्रेरणा घेऊन काय झालेलं आहे, दलित साहित्य निर्माण झालेलं आहे. आणि दलित साहित्य हे 1960 नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे. आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण जीवन हे जनसामान्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढण्यात आणि सामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी व्यतीत गेलेलं आहे. परंतु त्यामुळे मात्र 1956 मध्ये 6 डिसेंबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परिनिर्वाण झालं, महापरिनिर्वाण झालं. आणि त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी 56 नंतर 1960 नंतर ते जे त्यांची विचारधारा आहे किंवा त्यांच्या त्या विचारधारेवर आधारित मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्माण केलं आणि ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. तर हे जे साहित्य आहे हे कशावर आधारित होतं, समतेवर आधारित होतं, लक्षात घ्या. समता, बंधुता, काय, न्याय, स्वातंत्र्य, लक्षात घ्या. म्हणजे भारतीय राज्यघटना ज्या गोष्टीवर आधारलेली आहे, ज्या मुद्द्यावर आधारलेली आहे, तेच दलित साहित्याने स्वीकारलेलं आहे, लक्षात घ्या. फार काही वेगळं नाही. परंतु दलित साहित्यामध्ये काय झालेलं आहे, अनादी काळापासून ज्या पद्धतीचा अन्याय, अत्याचार होत होता शोषित, पीडित समाजावर, वंचित समाजावर, तर त्याचा उद्रेक म्हणून त्या साहित्यामध्ये काय दिसून येतो आपल्याला, विद्रोह दिसून येतो, लक्षात घ्या. विद्रोह आणि नकार दिसून येतो. म्हणजे काय केलं दलित साहित्याने, की प्रस्थापित व्यवस्थेला हादरे दिले. म्हणजे यापूर्वीचं जर साहित्य आपण पाहिलं, केशवसुतांच्या वगैरे काही कवींच्या जर काही कविता वगैरे आपण सोडल्या तर भरपूर साहित्य, मराठी साहित्यामधलं काय होतं, नदी, नाले, डोंगर, दर्या यावर लिहिलं गेलेलं ते साहित्य होतं, आहे की नाही. तर माणसावर साहित्य लिहिणं याची सुरुवात माणसावर
कलाकृती लिहिणं याची सुरुवात दलित साहित्याने केली. म्हणजे दलित साहित्याने माणूस हा केंद्रस्थानी ठेवला. काय केलेला आहे? माणूस हा कुठे ठेवला? केंद्रस्थानी. माणसाच्या सुखदुःखावर दलित साहित्याने कलाकृती निर्माण करायला सुरुवात केली आणि ह्या कलाकृतीचा अभ्यास आपल्याला इथून पुढल्या काळामध्ये बघायचा आहे. आणि आपल्या अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमामध्ये MA मराठी द्वितीय वर्षाला तुम्हाला 4 पुस्तकं अभ्यासाला आहे. काय कोणते कोणते आहेत? कथा आहे, कादंबरी आहे, आत्मचरित्र स्वकथन आणि कविता संग्रह आहे ना. तर कविता संग्रह कोणाचा आहे? कोणता आहे कविता संग्रहाचं? हा, गोलन पिठा. कोणाचा आहे? नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ. ओके, ठीक आहे. त्यानंतर कथा कोणाच्या आहेत? बाबूराव बागुल यांची. ठीक आहे, बाबूराव बागुल यांची. त्यानंतर आत्मचरित्र बेबी कांबळे. कादंबरी आहे. कादंबरी माकडीचा माळ. कोणाचा आहे? अण्णाभाऊ साठे आहे ना. अण्णाभाऊ साठे. बेबी कांबळेचा आत्मचरित्र कोणता? जीर्णामूचा. कथा संग्रह कोणता? बाबूराव बागुलांचा मरण स्वस्त होत आहे. आणि नामदेव ढसाळांचा काय? कविता संग्रह गोलपिठा. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर दलित साहित्याचं स्वरूप, संकल्पना, त्याची व्याख्या आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ते लिहून घेतलं तुम्ही सगळं? कळलंय आता? साहित्यातले प्रकार, प्रवाह कोणकोणते आहेत? प्राचीन, अर्वाचीन आहे ना, आधुनिक आणि समकालीन. कळले त्याचे कालखंड. आता कुठलं चालू आहे? आजपर्यंतचं साहित्य कोणतं आहे? समकालीन आहे ना. फक्त त्याच्यामध्ये समकालीन साहित्य 1960चा जो कालखंड आहे तो महत्वाचा आहे. कारण का तिथून काय झालं? वेगवेगळे साहित्य प्रवाह नव्याने सुरू झाले. महाराष्ट्राची एक तर निर्मिती झाली आहे की नाही. त्यानंतर मग महाराष्ट्र मग स्वतंत्र एक राज्य झालं आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मग त्या पद्धतीचं ते साहित्य प्रकार म्हणजे वेगवेगळी कारणं आहेत ती त्या प्रकारे साहित्य निर्माण होण्यासाठी. दलित साहित्याचं प्रेरणास्थान मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांच्या त्या चळवळीपासून ते दलित साहित्याची निर्मिती झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जी काही शिकवण दिलेली आहे ती अथक परिश्रमातून दिलेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे याच्यासाठी प्रचंड संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या कालखंडामध्ये करावा लागलेला आहे. कारण त्यांनी काय केलेलं आहे? प्रचलित ज्या रूढी परंपरा होत्या, सामाजिक जे धर्मग्रंथ होते, ज्यामध्ये मानवी हक्क नाकारलेले होते, अशा सगळ्या धर्मग्रंथांच्या विरुद्ध जाऊन मानवी हक्कासाठी त्यांना एक लढा उभा करावा लागला. म्हणजे जे प्रस्थापित व्यवस्था होती ती सगळी व्यवस्था त्यांना नाकारावी लागली. त्यामुळे त्यांना त्या वाटेवर प्रचंड विरोध झालेला आहे. त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी मग तो मंदिर प्रवेशाचा असेल, आपल्याला माहित आहे, त्याचं एक आंदोलन, चळवळ उभी झालेली आहे. किंवा मग ते काळाराम मंदिराचा सत्याग्रहामध्ये आपल्याला पाहता येईल. चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल. अशी वेगवेगळ्या प्रकारची सत्याग्रह करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते जनमानसामध्ये तो मानवतेचा विचार पेरण्याचं काम करावं लागलं. आणि त्याच्यामधून
ह्या विचारधारेने समता चा पुरस्कार करणारी विचारधारा पुढे येत गेली. तर इथे बघा दलित साहित्याची जी ती निर्मिती झालेली आहे त्या संदर्भाने म्हणताय प्राचार्य मोभी चिटणीस काय म्हणतात की दलित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या वेदनेचे, नकाराचे, विद्रोहाचे रूप सर्व बाजूंनी नीट समजावून घेतल्याशिवाय ते कलात्मक कसोट्यांना उतरत नाही असा निर्णय देणे या साहित्यावर अन्याय करणारे ठरेल. तर डॉक्टर गंगाधर पानतावडे म्हणतात दलित साहित्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. क्रांती विन्मुक्ता आणि क्रांती सन्मुक्ता याच्या संघर्षातून निर्माण झालेले दलित साहित्य बंधमुक्त माणसाचा विचार करते. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की दलित साहित्याची व्याख्या करीत असताना त्यामागील दलित जाणीवेचे निराळेपण, नवेपण मांडण्याचा सतत प्रयत्न होत असतो. प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध दलित जाणीवेचे वर्णन अचूकपणे करतात. ते म्हणतात की दलित जाणीव ही समाज जाणीवेत अनुरूप परिवर्तन करू पाहणारी जाणीव आहे. म्हणून ती जशी विद्रोहात्मक तशीच मूलतः आशावादी व क्रांतिकारी जाणीव आहे. विविक्षित सामाजिक वास्तव, त्याची सुस्पष्ट कारणमीमांसा, त्या वास्तवाच्या परिवर्तनाचा आशावादी दृष्टिकोन व त्याबद्दलची तीव्र आस्था म्हणजे दलित जाणीव होय. या जाणीवेची विविध रूपे आपल्याला जाणवतात. ही जाणीव नकार देणारी पण स्वीकार करणारी, स्वातंत्र्याचे भान असलेली, प्रचलित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी पण नव्या मूल्याधिष्ठित समाज व्यवस्थेचा अट्टहास धरणारी आहे. प्राध्यापक जनार्दन वाघमारे म्हणतात जनसामान्यांना पॉझिटिव्ह आयडेंटिटी प्राप्त करून देणे हे दलित साहित्याचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. लक्षात घ्या ज्या काही आपण आतापर्यंत व्याख्या पाहिलेल्या आहे की नाही दलित साहित्याच्या संदर्भात शरदचंद्र मुक्तिबोध असतील किंवा गंगाधर पानतावडे असतील किंवा मोभी चिटणीस असतील यांनी जे मांडलेलं आहे त्यांचं जे मनोगत आहे दलित साहित्याच्या संदर्भात तर त्यांचं म्हणणं आहे की दलित साहित्य हे मानवतेच्या अंगाने वेगवेगळ्या अंगाने ते कशा सकारात्मक दृष्टिकोन मांडणारे आहे. केवळ त्याला नाकारून चालणार नाही म्हणजे नकारात्मकता त्याच्यामध्ये नाही आहे दलित साहित्यामध्ये तर त्यासोबतच काय सकारात्मकता सुद्धा आहे. म्हणजे एकीकडे एका व्यवस्थेचा ते नकार करत असेल तर दुसरीकडे बहुसंख्याक लोकांना न्याय देण्याचं काम सुद्धा दलित साहित्य करीत आहे. लक्षात घ्या की नाही. आणि ते जे आलेलं आहे ते कशातून आलेलं आहे समजा दलित साहित्यामधला जो तो विद्रोह आणि नकार आलेला आहे ते कशामधून आलेला आहे प्रस्थापित व्यवस्थेने जे छेडलेलं आहे, जे अन्याय अत्याचार केलेले आहे, अनादी काळापासून केलेले आहे, हजारो वर्षापासून केलेले आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून दलित साहित्याने आपले हक्क समजून घेण्यासाठी म्हणजे आपले अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी ते साहित्य निर्माण केलेलं आहे. दलित साहित्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. दलित साहित्य काय करते नव साहित्यामध्ये या किंवा समकालीन साहित्यामध्ये विद्रोह आणि नकार दलित साहित्य विद्रोह आणि नकार दिसून येतो. आता दलित कोणाला म्हणायचं पददलित जे शोषित आहे जे पीडित आहे की नाही पण त्याच्या दलिताच्या दलित साहित्याच्या वेगवेगळ्या व्याख्या त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. तर जे पददलित आहे पददलित या शब्दापासून पायाचा दास आहे की नाही अशा पद्धतीनं ते म्हटलं गेलेलं आहे. अनेक वेळेला तर दलित म्हणायचं की नाही अशा पद्धतीचाही वाद सुरू असतो आहे की नाही. आता साहित्यही कुठं काय दलित असते का असाही एक विचार येते. साहित्य कुठं आदिवासी असते का साहित्य कुठे ग्रामीण असते का साहित्य साहित्य परंतु ते ज्या जाणीवा घेऊन येत असतं त्या जिथल्या ज्या ज्या जाणीवा आहेत त्या पद्धतीचं ते साहित्य 1960च्या कालखंडामध्ये ते उदयास आलेलं आपल्याला दिसून येते. आंबेडकरी विचार आत्मसात केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या जीवनविषयक दृष्टिकोनाद्वारे स्वतःला आणि स्वतःभोवतीच्या वास्तवाला जाणून घेण्याच्या उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित साहित्य. लक्षात घ्या. आंबेडकरी विचार आत्मसात केल्यामुळे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त समजायचे नाही तर ते जगण्यातही उपयोगात आणायचे आत्मसात करायचे. प्राप्त होणाऱ्या जीवनविषयक दृष्टिकोनाआधारे स्वतःला आणि स्वतःभोवतीच्या वास्तवाला जाणून घेण्याच्या उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित साहित्य आहे. अशी एक सर्वसमावेशक व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. तर शब्दरूप आविष्कार
म्हणजे दलित साहित्याने काही हातात काही म्हणजे त्याला काय आता कोणाला मारायला गेलं तर हातात तलवार घ्या मारायचा असं नाही केलेलं आहे, लक्षात घ्या. विचाराने दलित साहित्याने काय केलेलं आहे, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध जे आवाज उठवलेला आहे तो शब्दरूप उठवलेला आहे. शब्दाच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांना जागृत करण्याचं काम दलित साहित्याने केलेलं आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे दलित साहित्याचा 1960 पासून तर आतापर्यंत आपण पाहतो की माणसाच्या दुःखांना आता जागा मिळालेली आहे प्रत्येक ठिकाणी. अन्यथा त्यापूर्वी ते तसं पाहायला मिळत नाही आपल्याला चित्र. नाही तर साहित्य म्हणजे नदी, नाले, डोंगर, दऱ्या, चंद्र, सूर्य, तारे ह्यावर साहित्य, कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या. परंतु दलित साहित्याने माणसाला केंद्रस्थानी ठेवून, वारंवार सांगतोय कारण माणूसच केंद्रस्थानी. दलित साहित्यामध्ये लिहिल्या गेलेल्या ज्या कथा, कादंबऱ्या जर तुम्ही वाचाल, बघाल, ज्या आपण आता पाहणार आहोत, ते अण्णाभाऊ साठेंची माकडीचा माळ कादंबरी असेल, त्यामधली जी ती पात्र असतील, त्यांच्या व्यथा वेदना असतील, त्या सगळ्या व्यथा वेदना माणसाला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेलेल्या आहेत अण्णाभाऊ साठे, लक्षात. मग गोलपीठामधली ती जी काही कविता असेल, नामदेव ढसाळांच्या कविता, त्यामधल्या ज्या त्या वेदना आहेत त्या सगळ्या एका कवितेमध्ये मांडलेला विचार असेल, त्यातली दुःख असतील, ही माणसालाच केंद्रस्थानी ठेवून मांडलेल्या आहेत. बाबूराव बागुलांच्या त्या कथामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पात्र येत असतील, वेगवेगळ्या जाती धर्माची पंथाची पात्र येत असतील, परंतु त्या ठिकाणी सुद्धा काय केलेलं आहे, माणसालाच केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. मग बेबी कांबळे यांच्या त्या आत्मचरित्रामध्ये, त्यांच्या त्या स्वकथनामध्ये ज्या काही वेदना आलेल्या आहेत, महिलांच्या आलेल्या आहेत, त्या सुद्धा काय स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून, महिलांना केंद्रस्थानी ठेवून आलेल्या आहेत. ती महिला कुठलीही असो, ती महिला आदिवासी असो, दलित असो, ग्रामीण असो, परंतु बेबी कांबळे यांनी जे ते त्यांचं त्या काळामधलं जे महिलांचं जीवन रेखाटलेलं आहे ते त्यामध्ये आलेलं आहे. आता हे जे काही तुम्हाला कथा असेल, कविता असेल, कादंबरी असेल किंवा आत्मचरित्र असेल, या चारही पुस्तकामध्ये जे तुम्ही पाहणार आहे तर त्या ठिकाणी माणूस हा केंद्रस्थानी दिसणार आहे तुम्हाला, लक्षात घ्या. माणूस, माणसाच्या अधिकारासाठी, त्याच्या सुखदुःखावर भाष्य करणाऱ्या त्या कलाकृती तुम्हाला पाहायला मिळतील. तिथे कुठेच तुम्हाला नदी, नाले, डोंगर, दऱ्या, पाऊस, झाडं, फुलं, पाने हे दिसणार नाही. म्हणजे माणसाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा जो दृष्टिकोन आपला तयार होतो, तो दृष्टिकोन दलित साहित्य आपल्याला देतो. म्हणजे दलित साहित्याच्या मुळामध्ये एकदा पडल्याच्या नंतर, ते साहित्य वाचायला लागल्याच्या नंतर मला नाही वाटत की मग कोणी अभ्यासक नदी, नाले, डोंगर, दऱ्याचं वाचत बसेल, आहे की नाही. मग त्याला काय, माणसांची दुःख दिसायला लागतात, माणसांच्या वेदना दिसायला लागतात. तर अशा पद्धतीने हे दलित साहित्य निर्माण झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये दलित कोणाला म्हणायचं, ह्या जर आपण विचार केला तर जो पददलित आहे, जो शोषित आहे, जो पीडित आहे, जो वंचित आहे, अशा पद्धतीची एक सर्वसमावेशक व्याख्या केलेली आहे. मग आता ते कोणाला म्हणायचं, तर दलित साहित्य दलिताने लिहिलेलं असेल, तो लिहिणारा दलित आहे म्हणून त्याला दलित म्हणायचं का त्या साहित्याला, की म्हणजे तो जन्मदलित आहे, त्याने ते लिहिलं आहे म्हणून त्याला दलित साहित्य म्हणायचं का. मग त्याने नदी नाल्यावर, डोंगर दऱ्यावर लिहिलं असेल तरी म्हणायचं का, तो जन्माने दलित असेल तरी. आणि एखादा व्यक्ती जन्मदलित नसेल, तो उच्चवर्णीय कुटुंबामध्ये जन्माला आलेला असेल आणि त्याने दलितांच्या व्यथा वेदना मांडलेल्या असतील त्याच्या कलाकृतीमध्ये, तर मग त्याला काय म्हणायचं, दलित साहित्य म्हणायचं की वेगळं कुठलं साहित्य म्हणायचं. मग ह्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी शोषित, पीडित, वंचितांच्या वेदना येतात ते साहित्य दलित साहित्य, लक्षात असंही म्हणण्यात आले. म्हणजे समुदाय एखादा किती श्रेष्ठ असो, परंतु त्यामधील काही
लोकांना जर त्या दलितत्वाची वागणूक दिल्या जात असेल बहुसंख्याकांकडून, तर मग तो सुद्धा दलित ठरतो. लक्षात घ्या. म्हणजे एखादा ख्रिश्चन धर्मातही दलित असू शकतो, शीख धर्मातही असू शकतो दलित, हिंदू धर्मातच आहे असं, मुस्लिम मध्ये असू शकतो. म्हणजे त्या लोकांना जे शोषित आहेत, पीडित आहेत, सर्वहारा आहेत, दुःखी आहेत, ते जे लोक आहेत ते दलित असू शकतात. अशा पद्धतीच्या सुद्धा व्याख्या याच्यामध्ये झालेल्या आहेत सर्वसमावेशक. आता काही लोक म्हणतील की जन्मदलित जो आहे तोच दलित, काही लोक म्हणतील की जो श्रेष्ठ समुदायामध्ये जन्माला आला पण तो त्या कर्माने वगैरे दलित आहे, त्याला ते दलित. अशा पद्धतीचे ते भेद होऊ शकतात. ते काही का असे ना, परंतु एक महत्त्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून जे साहित्य जन्माला आलं त्या साहित्य प्रकाराला दलित साहित्य म्हटले जाते. आणि यांनी विद्रोही साहित्य जन्माला घातलेलं आहे म्हणून त्यालाच विद्रोही साहित्य सुद्धा म्हटले जाते. तर हे इतकं लक्षात ठेवायचं. काही तुमचे प्रश्न या संदर्भात पुढल्या तासिकेला आपण अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.